हाय फ्रेंड्स, आपण आज न्यू क्वेश्चन बघणार आहोत. आणखी कालच्या क्वेश्चनपेक्षा आजचा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये आणखी व्हरायटीज आपण ठेवलेले आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन मी काय करतोय तुमच्यासाठी नवनवीन घेऊन येतोय. म्हणजे न्यू क्वेश्चन जर असतील तर विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची आवड असते, राईट. त्यामुळे आपण काय करतोय आता नवीन नवीन क्वेश्चनची आन्सर सॉल्व्ह करण्याची पद्धत चेक करतोय, राईट. आजचा जो क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी व्हरायटीज आहेत ह्याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. तर हा क्वेश्चन बघा कशा पद्धतीने आहेत मग. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ द फर्म Triveni Traders as on 31st March 2019. Narmada and Godavari are the partner of the firm who shares profit and loss ratio 3:2 respectively. आता ह्या ठिकाणी काय सांगितलं, त्रिवेणी ट्रेडर्सची जी काही त्रिवेणी फर्म आहे या फर्मचे आपल्याला एंट्रीज रेकॉर्ड करायचे त्रिवेणी ट्रेडर्स दिलेले आणि हे जे त्रिवेणी ट्रेडर्स आहे याच्यामध्ये नर्मदा राईट. आणि ह्या दोघी बिझनेस करत असताना त्या ठिकाणी जे काही फॉर्म आहे ते चालू केलेले, राईट. आणि ते फॉर्म चालू केल्यानंतर त्यांचा जो रेशो होता तो रेशो आहे 3:2. आता ही इन्फॉर्मेशन माहिती झाल्यानंतर एक बॅलन्स शीट प्रोव्हाइड केलेली आहे. ते बॅलन्स शीट कशा पद्धतीने बघा. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019, लायबिलिटी साइड अँड असेट साइड. ओके, लायबिलिटी साइडला दिलेल्या कंडिशन. आता लायबिलिटी साइडला कंडिशन कोणते आहेत. क्रेडिटर्स 49,600 हा ट्रान्सफर करतो. लायबिलिटीला कंपल्सरी प्रमाणे कॅपिटल अकाउंट नर्मदा अँड गोदावरी हा बॅलन्स ट्रान्सफर होतो कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. जे काही पार्टनर असेल त्यांच्या अकाउंट आपण तो बॅलन्स काय करतो ट्रान्सफर करतो. मग त्यानंतर आहे असेट साइड. असेट साइडला दिलेल्या कंडिशन पोस्टिंग कॅश बॅलन्स दिलेला आहे ते ट्रान्सफर असेटला. बिल्डिंग असेट आहे ट्रान्सफर असेटला. मशिनरी फर्निचर स्टॉक डेटर्स त्या सगळ्या कंडिशन असेट आपल्या आणि असेटला जसे तसे काय करायचे आपल्याला ते ट्रान्सफर करायचे. ही झाली तुमची ट्रान्सफर काय, ही झाली तुमची ट्रान्सफर झाल्यानंतर काही महत्त्वाच्या कंडिशन असतात. तर त्या कंडिशन कशा पद्धतीने बघा. दे टेकन कावेरी इनटू पार्टनरशिप ऑन 1st April 2019 द टर्म्स बीइंग. आता हे ठिकाणी काय सांगितलं, न्यू पार्टनर बिझनेस मध्ये ऍड झाला 1st April 2019 ला आणि फर्स्ट पार्टनर कोण ऍड झाला, कावेरी. कोण ऍड झाले बिझनेस मध्ये, कावेरी. जेव्हा कावेरी बिझनेस मध्ये येते तर तिची काही टर्म्स होत्या. त्या टर्म्स कोणत्या होत्या ते बघा. कंडिशन ऑफ फर्स्ट, कावेरी शॉल पे ₹4,000 as her shares of goodwill, the amount to be retained in the business. आता हे ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की कावेरी बिझनेस मध्ये आली आणि कावेरी बिझनेस मध्ये आल्यानंतर तिने बिझनेस साठी गुडविल प्रोव्हाइड केलेली. काय केली, गुडविल प्रोव्हाइड केले ॲज हर शेअर्स. तिच्या शेअर्सची जी काही गुडविल होती ती त्यांना प्रोव्हाइड केलेली. म्हणजे जी जी काही 4,000 रुपये टोटली कोणाची आहेत तर जी पार्टनर आपली काय नाव कावेरीचा हा बॅलन्स जो आहे तो त्या ठिकाणी दिलेला आहे. मग तो बॅलन्स ट्रान्सफर करायचा आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला ओल्ड पार्टनर डिस्ट्रीब्युशन आणि सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर करतो आपण कॅश बॅलन्स मध्ये ऍड. ओके, आता हे कंडिशन आली झाली. पण या ठिकाणी पुन्हा समोर थोडीशी इंटरेस्टिंग दिलेली आहे, रिटेन इन द बिझनेस. रिटेन इन द बिझनेस म्हणजे बिझनेस मध्येच राहू दिलेली. विड्रॉल केली का गुडविल, नाही. जर विड्रॉल जर केली नसेल तर बिझनेस मध्ये जशी तशी राहते ना. मग आपण दोन इफेक्ट घेतला कोणते, फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड कॅश मध्ये ऍड. कंडिशन नंबर सेकंड, द शॉल बिंग in rupees 12,000 as capital, 1/4 the shares in the future profit. तर या ठिकाणी काय सांगितलं, जेव्हा बिझनेस मध्ये एखादा पार्टनर इन्कमिंग होतोय किंवा ऍड होतोय त्यावेळेला आपण काय करतो त्या पार्टनरकडून कॅपिटल फंड रिसीव्ह करत असतो, राईट. आता तो जो कॅपिटल फंड आहे तो कॅपिटल फंड किती मिळालेला आपल्याला 12,000 रुपये कोणाकडून, कावेरी जाऊन. पण कावेरी बिझनेस मध्ये येत असताना 12,000 रुपयाचा कॅपिटल फंड आपल्याला देतीये, राईट. आणि जर ती बॅलन्स देत असेल तर या ठिकाणी दोन इफेक्ट घ्यावा लागेल. फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड करायचा आणि सेकंड इफेक्ट मध्ये ट्रान्सफर होईल कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. कुठे ट्रान्सफर आहे, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला. ही कंटिन्यूच्या दोन्ही कंडिशन आहे. आपल्या दररोज आपण ह्या दोन कंडिशन कंपल्सरी बघतोय. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन आहे बघा. या कंडिशन सगळ्यात झालेल्या आहेत आपल्या. द फर्म असेट वेअर टू बी रिव्हॅल्यू ॲज अंडर. आता या ठिकाणी काय सांगितलं काही असेट जे आहेत ते रिव्हॅल्यू होत आहेत. मग रिव्हॅल्यू होत असताना कंडिशन बघा. बिल्डिंग ₹24,000. बिल्डिंग किती सांगितली, 24,000 रुपीज क्लोजिंग बॅलन्स. बट ओपनिंग बॅलन्स किती बिल्डिंगचा, 20,000 रुपीज. मग दोघांचा काय करणार आपण, डिफरंट मॅच करणार. आता डिफरंट किती देतोय, 4,000 रुपीजचा. 20,000 मध्ये 4,000 ऍड केल्यानंतर 24,000 रुपीज अमाऊंट आपल्याला मिळते. म्हणजे जे काही 4,000 रुपीज आहे तर हे काय झाले
ऍड झाले फर्स्ट इयर. काय झाले ऍड, आणि ऍड करत असताना आपण टायटल देणार आहे या ठिकाणी ऍप्रिशिएशन. काय टायटल देणार आहे ऍप्रिशिएशन. फर्स्ट इफेक्ट ऍड केला, सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. कुठे होणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. देन नेक्स्ट कंडिशन मशिनरी अँड फर्निचर टू बी रिड्यूस बाय 10%. कशा कशावर सांगितलं मशिनरी अँड फर्निचर या दोघांमधून 10% काय करायचं आहे रिड्यूस करायचं आहे. 10% बॅलन्स रिड्यूस करत असताना, रिड्यूस म्हणजे डेप्रिशिएशन कमी करणे बॅलन्स, मग रिड्यूस करत असताना फर्निचर आणि मशिनरी मधून आपण बॅलन्स लेस करत असेल तर फर्स्ट इफेक्ट होणार लेस म्हणून. कशामधून मशिनरी आणि फर्निचर मधून फर्स्ट इफेक्ट लेस, आणि सेकंड इफेक्ट मात्र ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. तुम्हाला एक कंडिशन कळली असेल, जर असेट मध्ये ऍड झालं तर सेकंड इफेक्ट कुठे ट्रान्सफर होतो आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला. ओके, आणि जर असेट मध्ये बॅलन्स कमी होत असेल तर तो बॅलन्स ट्रान्सफर होतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. राईट, ही झाली कंडिशन बिल्डिंग मशिनरी आणि फर्निचरच्या. त्यानंतर अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाउटफुल डेट. आता या अगोदर आपल्याला डेटर्सचे बॅलन्स कॅल्क्युलेट करून देत होते. राईट, पण आजच्या क्वेश्चन मध्ये थोडंसं वेगळं सांगितलं की अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स इज टू बी मेड फॉर डाउटफुल डेट. डाउटफुल डेट म्हणून 5% बॅलन्स आपल्याला आरडीडी म्हणून चार्ज करायची. मग डेटर्सवर बॅलन्स आपण 5% चार्ज करणार. नेहमी लक्षात ठेवायचं डेटर्सचा बॅलन्स हा आरडीडीचा बॅलन्स हा कंपल्सरी लेस होत असतो. मग तो जर बॅलन्स आपण लेस करत असेल तर फर्स्ट इफेक्ट डेटर्स मधून लेस, बॅलन्स कमी झाला, आणि कमी जर होत असेल तर तुम्हाला काय सांगितलं मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. राईट, त्यानंतर त्या समोरची कंडिशन बघा, स्टॉक इज टू बी टेकन ॲट द व्हॅल्यू ऑफ ₹20,000. राईट, आता 20,000 रुपीजची व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहे स्टॉकची. मग स्टॉकची 20,000 रुपीज हा कोणता झाला आपला क्लोजिंग बॅलन्स. राईट, मग ओपनिंग बॅलन्स किती आपल्याकडे स्टॉकचा आहे बघा 16,400. किती 16,400. दोघांमध्ये डिफरंट आहे. राईट, मग डिफरंट किती देत आहे 3,600 रुपीज. राईट, 3,600 रुपीज. 3,600 रुपीज काय होत आहे ऍड होत आहे की मायनस होत आहे डेफिनेटली ऍड होत आहे. आणि जर या ठिकाणी जर ऍड होत असेल तर स्टॉक वर कंपल्सरी रिव्हॅल्यू द्यायचा. काय करायचं रिव्हॅल्यू टायटल द्यायचा, पण टायटल असेल ऍड रिव्हॅल्यू म्हणून. काय असणार फर्स्ट इफेक्ट ऍड रिव्हॅल्यू म्हणून. 3,600 रुपयाचा स्टॉक वाढला, जर स्टॉक वाढलेला असेल तर बिझनेसचा प्रॉफिट आहे, आणि प्रॉफिट जर झाला असेल तर ट्रान्सफर करणार आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइडला. ओके, या जरा स्टार्टिंगच्या 3 कंडिशन. आता कंडिशन नंबर लास्ट, ही कंडिशन खूप महत्त्वाची. द एक्सेस ऑफ कॅपिटल ऑफ नर्मदा अँड गोदावरी ओव्हर their due proportion of sharing profit of new firm is to be transferred to their respectively loan account. आता या ठिकाणी काय सांगितलं की जी काही नर्मदा आणि गोदावरी यांचा जो काही बॅलन्स शेवटी प्रोपोर्शन उरेल तर तो प्रोपोर्शन काय म्हणून ट्रान्सफर करायचा आपल्याला तर रिस्पेक्टिव्हली लोन अकाउंट म्हणून ट्रान्सफर करायचा आहे. काय म्हणून ट्रान्सफर करायचं आहे लोन अकाउंट म्हणून. म्हणजे ज्या अगोदर आपण काय करायचो बॅलन्स कॅरी डाऊन करत होतो. राईट, मग बॅलन्स हा कॅरी डाऊन न करता तर त्याला टायटल द्यायचं आहे टू लोन अकाउंट. काय टायटल द्यायचं आहे टू लोन अकाउंट. मग जर हा लोन अकाउंटचा बॅलन्स जर ह्या ठिकाणी आपल्याला विचारत असेल तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं तुम्हाला कॅपिटल बॅलन्स ऍडजस्ट करणं आहे. कोणतं कॅपिटल बॅलन्स ऍडजस्ट करणं. मग कॅपिटल बॅलन्स ऍडजस्ट करायचं असेल तर वर्किंग नोट आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, आणि कॅपिटल ऍडजस्ट जर करायचं असेल तर त्यावर आपल्याला न्यू रेशो सुद्धा कॅल्क्युलेट करावं लागेल. मग आता काय करूया आपण वर्किंग नोट सॉल्व्ह करूया. त्यावर एक महत्त्वाची कंडिशन बघा, ही कंडिशन मात्र नेहमी वाचायची. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट. म्हणजे आपल्याला क्वेश्चन मध्ये काय काय बघायला सांगितलं, फर्स्ट इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे, पार्टनर कॅपिटल अकाउंट बनवायचं आहे, आणि लास्ट इन न्यू बॅलन्स शीट बनवायची. मग आता आपण यानंतर काय करूया न्यू रेशोची जी काही वर्किंग नोट आहे ती सॉल्व्ह करून घेऊया, आणि त्यासोबत काय करूया जी काही कॅपिटल फंडची न्यू कॅपिटल ऍडजस्ट त्याची वर्किंग नोट सॉल्व्ह करूया. ओके, तर बघा वर्किंग नोट सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी टायटल देणार आपण वर्किंग नोट. फर्स्ट वर्किंग नोट कोणती राहणार आपली रेशियो कॅल्क्युलेशन. रेशियो कॅल्क्युलेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे जे पार्टनर दिले त्यांचे नाव लिहून घ्या. पहिला पार्टनर आहे नर्मदा, गोदावरी,
अँड कावेरी, राईट. मग आता ह्यांचा जो काही रेशो होता तो रेशो आपल्याला प्रोव्हाइड केला होता. ते रेशो काय होता 3:2. आणि जी न्यू पार्टनर आलेली तिचा रेशो काय दिला होता 1/4, राईट. या सगळ्या कंडिशन आपल्याला प्रोव्हाइड केलता. हे झालं त्यांचं ओल्ड रेशो. आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचं आहे. मग न्यू रेशो कॅल्क्युलेट करत असताना फर्स्ट थिंग काय करावं लागतं आपल्याला बॅलन्सिंग रेशो कॅल्क्युलेट करावा लागतो. मग बॅलन्सिंग रेशो इज इक्वल टू 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर्स. ओके. मग 1 मायनस इनकमिंग पार्टनर शेअर्स 1/4. याचं कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर येईल 3/4, राईट. हे झालं तुमचं बॅलन्सिंग रेशो. बॅलन्सिंग रेशो कॅल्क्युलेट झाल्यानंतर न्यू रेशो. न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्सिंग रेशो. ओके. आता ओल्ड रेशो फर्स्ट पार्टनर कोण आहे नर्मदा. नर्मदाचा काढूया. नर्मदाचा रेशो किती आहे 3 रेशो आहे. दोघांची ऍडिशन किती आहे 5 आहे इनटू आता या ठिकाणी बॅलन्सिंग रेशो किती आपल्याकडे 3/4. दोघांचं कॅल्क्युलेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचंय. मल्टिप्लिकेशन इझी देते. समोरासमोर मल्टिप्लिकेशन करत असतो आपण. 3 3 चा 9, 5 4 चा 20. फर्स्ट पार्टनर नर्मदाचा आला 9/20. नर्मदा झाल्यानंतर गोदावरी. गोदावरी इज इक्वल टू रेशियो कॅल्क्युलेट करायचा आहे 2 दोघांची ऍडिशन 5 इनटू सेकंड बॅलन्सिंग रेशियो किती आपला 3/4 इज इक्वल टू 3 2 चा 6, 5 4 चा 20. सेकंड पार्टनर झाला 6/20. कारण की दोन्ही सगळ्यांचे सेम आले पाहिजे जेव्हा आपण रेशियो कॅल्क्युलेट करतोय तेव्हा. त्यानंतर लास्ट पार्टनर कोण होते कावेरी. कावेरी त्याचा रेशियो किती आहे 1/4 इनटू न्यू. आता त्याचा जो काही बॅलन्सिंग रेशियो कशा पद्धतीने आहे बघा 3 + 2 5. ओके. 3 + 2 5 आणि पुन्हा आपण ह्यांच्या कंबाईन किती दिलेलं आहे 5 दिलेलं आहे. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन 5 1 चा 5, 5 4 चा 20. न्यू रेशो कॅल्क्युलेट किती झाला 9 6 5. म्हणजे हा आला आपला न्यू रेशो इज इक्वल टू 9:6:5. ओके. हा आला तुमचा न्यू रेशो. न्यू रेशो कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे न्यू कॅपिटल ऍडजस्ट, न्यू कॅपिटल फंड. ओके. न्यू कॅपिटल. आता न्यू कॅपिटल काढत असताना जो काही इनकमिंग पार्टनर होता त्या इनकमिंग पार्टनरने आपल्याला जे काही फंड होता तो किती दिला होता हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बिझनेस मध्ये जेव्हा कावेरी आली होती तेव्हा तिने 12,000 रुपये आपल्याला कॅपिटल फंड दिलेला होता. किती 12,000 रुपये कॅपिटल फंड दिला होता. मग ह्या ठिकाणी तुम्हाला मी एक काल फॉर्म्युला सांगितला होता न्यू कॅपिटल इज इक्वल टू इनकमिंग पार्टनर कॅपिटल इनटू रेसिप्रोकल शेअर्स. ओके. हा तुम्हाला काल फॉर्म्युला सांगितलं होता मी. मग आता ह्या ठिकाणी इनकमिंग पार्टनर कॅपिटल किती होता 12,000 रुपये आणि रेसिप्रोकल शेअर्स कसं घ्यायचं तुम्हाला मी काल सांगितलं होतं खूप इझी स्टेप मध्ये. आज पुन्हा सांगतो ह्याचं काय करायचं इन्व्हर्स करायचंय. काय करायचंय इन्व्हर्स करायचंय. मग आता इन्व्हर्स करत असताना येणार आहे 4/1, राईट. मग या ठिकाणी 12,000 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू 48,000. किती येणार 48,000. मग न्यू कॅपिटल कॅल्क्युलेट झाला आपला. न्यू कॅपिटल आला 48,000. न्यू कॅपिटल 48,000 रुपीज. ओके. हे फर्स्ट थिंग कॅल्क्युलेट झाल्यानंतर पार्टनरला हा जो काही बॅलन्स आहे तो डिस्ट्रीब्यूट करायचा. पण एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की जी कावेरी पार्टनर आहे तर हिचा बॅलन्स किती होता तिने किती दिला होता 12,000 रुपये. तिचा आन्सर 12,000 रुपये झाला पाहिजे. किती झाला पाहिजे 12,000 झाले पाहिजे. मग त्यानुसार आपण डिस्ट्रीब्युशन करूया. ओके. फर्स्ट पार्टनर नर्मदा इज इक्वल टू टोटल कॅपिटल 48,000 इनटू न्यू रेशो 9 ऍडिशन 9 + 6 + 5 20. आता कॅल्क्युलेशन करायचंय, राईट. कॅल्क्युलेशन करत असताना खूप इझी स्टेप मध्ये कॅल्क्युलेशन करू शकतो तुम्ही. 0 क्रॉस 0 क्रॉस, राईट. 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 4 चा 8, 2 0 ॲज इट इज, राईट. हे झाल्यानंतर 2400 मल्टिप्लाय 9. त्याला 9 ने मल्टिप्लाय करायचं
मग 9 ने मल्टिप्लाय करत असताना 9 0 0 9 0 0 9 4 36 36 6 कॅरी 3 9 2 18 18 plus 3 21 किती आलं 21,600 रुपीज फर्स्ट पार्टनर. हे झालं नर्मदाचं कॅपिटल. नर्मदा झाल्यानंतर गोदावरी. गोदावरी इज इक्वल टू 48,000 into 6/20. 6 कुठून आले तर त्याचा रेशो हे जी 20 आहे तिघांची ऍडिशन. आता पुन्हा या ठिकाणी 2400 मल्टिप्लाय 6 into 6 0 0 24 24 चा 4 कॅरी 2 6 to the 12 12 plus 2 14 किती आले 14,400. दो पार्टनर झाले. आता थर्ड पार्टनरचा बॅलन्स किती यायला पाहिजे म्हटलं तुम्हाला मी 12,000 रुपये ते घेतो की नाही चेक करा. आता ह्या ठिकाणी पार्टनर नंबर लास्ट कावेरी इज इक्वल टू 48,000 इनटू त्याचा रेशो तिचा रेशो 5 डिवाइडेड बाय 20 राइट. आता ह्याचं काय करायचंय पुन्हा याला ह्याला जर डिवाइड केलं तर असं किती आपलं 2,400 मल्टिप्लाय 5 0 0 5 4 चा किती होता 20 20 चा 0 कॅरी 2 5 2 चा 12 सॉरी 5 2 चा 10 10 plus 2 12 किती आले 12,000 रुपीज. ओके हे झाले तुमची जी की दोन्ही वर्किंग नोट होत्या या वर्किंग नोट. आणि याच्यानुसार हा जो काही बॅलन्स असेल हा बॅलन्स ट्रान्सफर होता आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आणि बॅलन्स शीटला. कोणता हा जो काही फर्स्ट बॅलन्स 21,600 14,400 and 12,000 हा बॅलन्स कुठे ट्रान्सफर करणार आपण लायबिलिटी साइडला. ओके ही व्यवस्थितपणे वर्किंग नोट समजून घ्या आणि रेकॉर्ड करून घ्या. आता आपण करूया लेजर अकाउंट ड्रॉ. लेजर अकाउंट ड्रॉ करूया. तर लेजर अकाउंट आपण तयार केलेले आणि लेजर अकाउंट तयार झाल्यानंतर आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला ट्रान्सफर टेस्ट करायची राईट. मग ट्रान्सफर टेस्ट करत असताना जी बॅलन्स शीट होती ओल्ड ती बॅलन्स शीट आपल्याला काय करायची फर्स्ट इन ट्रान्सफर करायची. मग बॅलन्स शीट ट्रान्सफर करत असताना तुमच्याकडे क्वेश्चन अवेलेबल असायला पाहिजे. प्रत्येक क्वेश्चन मध्ये माझं एकच म्हणणं असतं की तुमच्याकडे क्वेश्चन अवेलेबल असायला पाहिजे. मग क्वेश्चन तुम्ही मला वाटतं की तुम्ही लिहून घेतला असेल किंवा रेकॉर्ड वगैरे करून ठेवला असेल तर त्यानुसार आपण काय करूया आता बॅलन्स शीटची जी काही ट्रान्सफर टेस्ट असेल ती कंटिन्यू करूया. फर्स्ट इन लायबिलिटी साइडला दिलेली होती कंडिशन आपल्याला क्रेडिटर्सची. काय दिली होती क्रेडिटर्स. क्रेडिटर्स जो आहे ते लायबिलिटी साइडला ट्रान्सफर होतात राईट. आणि लायबिलिटी साइडला क्रेडिटर ट्रान्सफर करत असताना क्रेडिटर्सचा अमाउंट होता 49,600 रुपीज. किती होते 49,600. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन होती कॅपिटलची राईट. कॅपिटल ट्रान्सफर होत कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. आणि दोघांचाही बॅलन्स कसा दिला होता आपल्याला सेम दिला होता 28,000 and 28,000 रुपीज. हे झाली तुमची लायबिलिटी साइड ट्रान्सफर. तेवढीच लायबिलिटी साइड दिलेली होती. त्यानंतर असे साइडला दिलेल्या कंडिशन फर्स्ट कंडिशन होती कॅश ॲट बँक. आपण ती सर्वात शेवटी घेऊया. त्यानंतर बिल्डिंग दिली होती आपल्याला. काय दिली होती बिल्डिंग. बिल्डिंगचा बॅलन्स किती होता बिल्डिंगचा बॅलन्स दिलेला होता आपल्याला 20,000 रुपीज. किती दिला होता 20,000. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून त्याला इनर कॉलमला रेकॉर्ड करायचं. बिल्डिंग 20,000 रुपयाची रेकॉर्ड झाल्यानंतर जी काही नेक्स्ट कंडिशन आहे ती आहे आपली मशिनरी 28,000. नेक्स्ट कंडिशन कोणती आपली मशिनरी 28,000. नेक्स्ट कंडिशन बिल्डिंग झाली मशिनरी झाली. त्यानंतर आहे फर्निचर. फर्निचर होते 1,200 रुपीज. किती होते फर्निचर 1,200. फर्निचर झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन होते आपली स्टॉक आणि डेटर्स. स्टॉकचा बॅलन्स होता 16,400. डेटर्सचा बॅलन्स होता 39,000. किती होता 39,000 सॉरी 36,000. किती 36,000. आणि लास्ट कंडिशन ट्रान्सफर करायची आपल्याला कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक आणि कॅश ॲट बँकचा बॅलन्स दिला होता 4,000. किती दिला 4,000. ही झाली तुमची ट्रान्सफर टेस्ट. ओके ट्रान्सफर टेस्ट नुसार सगळ्या कंडिशन आपल्या सॉल्व्ह झालेल्या आहेत. मग आता ट्रान्सफर टेस्ट नंतर जी काही ॲप्रिशिएशन डेप्रिशिएशन म्हणजे रिव्हॅल्युएशनची कंडिशन होती ती कंडिशन सॉल्व्ह करूया. फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलं होतं आपल्याला गुडविल. काय सांगितले गुडविल. आणि बिझनेस मध्ये न्यू पार्टनर येत असताना जी काही कावेरी होती तिने 4,000 रुपयाची गुडविल आपल्याला प्रोव्हाइड केली राईट. मग 4,000 रुपयाची गुडविल तिने जर दिली असेल तर तिचा फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड. फर्स्ट इफेक्ट कॅश बॅलन्स मध्ये ऍड गुडविल
किती दिली 4000 रुपये, टोटल बॅलन्स 8000, राईट. हा बॅलन्स झाल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर करावा लागेल कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइडला बाय गुडविल. गुडविल त्या ठिकाणी किती 4000 रुपये, 4000चं डिस्ट्रीब्युशन 3:2 या रेशोमध्ये. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन करत असताना जो काही बॅलन्स असेल तो कशा पद्धतीने बघा, 2400, ओके, आणि त्यानंतर 1600, दोघांची ॲडिशन येते 4000 रुपये. ही झाली गुडविलची कंडिशन. त्यानंतर नेक्स्ट कंडिशन मध्ये सांगितलं होतं कॅपिटल फंड. कॅपिटल फंड किती दिला त्यांनी 12000 रुपीजचा. ॲट कावेरी कॅपिटल किती दिला 12000. त्यानंतर या ठिकाणी कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय कॅश अकाउंट आणि कावेरीच्या अकाउंटला बॅलन्स असेल 12000, ओके. मग ह्या कंडिशन झाल्यानंतर नेक्स्ट कंडिशन होती आपली, कोणकोणती कंडिशन झाल्या आतापर्यंत आपण ट्रान्सफर टेस्ट कंप्लीट केली, गुडविल घेतली आणि कॅपिटल सुद्धा ट्रान्सफर केला. यानंतरची जी काही कंडिशन आहे, नेक्स्ट कंडिशन दिली होती आपल्याला रिव्हॅल्यूची, ओके. मग आता रिव्हॅल्यू करत असताना जे काही कंडिशन होत्या तर त्या कंडिशन कशा पद्धतीने होत्या ते बघा. आता रिव्हॅल्यू करत असताना आपल्याकडे काही कंडिशन अवेलेबल आहेत. त्या कंडिशन मी 2 मिनिटं तुम्हाला क्वेश्चन माझ्याकडे आहे तो मी क्वेश्चन घेतो आणि त्यानंतर तुम्हाला समजून सांगतो, ओके. तर क्वेश्चन बघा, द फर्म asset were to be revalued as under building ₹24,000, ओके. 24,000 रुपीजचं जे काही asset आहे ती रिव्हॅल्यू झालेली आहे. पण ह्या ठिकाणी बिल्डिंगची जी काही व्हॅल्यू आहे आपल्याकडे किती दिली होती 24,000 रुपीज क्लोजिंग, राईट, आणि ओपनिंग दिला होता 20,000. मग ह्या ठिकाणी आपण आउटर कॉलमला घेणार 24 आणि ह्या ठिकाणी डिफरंट किती देणार 4,000 रुपीज. मग 4,000 रुपीजचा जो डिफरंट घेतला तो डिफरंट जो आहे तो काय करतोय आपण ऍड होतोय. म्हणजे 20,000 मध्ये 4,000 रुपये जर ऍड केले तर आउटर कॉलमला बॅलन्स येतोय 24,000 रुपये, राईट. मग ह्या ठिकाणी आपण काय केलं, फर्स्ट थिंग ह्याला ऍप्रिशिएशन म्हणून काय देणार, ऍड झाले म्हणून ऍप्रिशिएशन. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय बिल्डिंग अकाउंट, बाय बिल्डिंग अकाउंट 4,000. हे झाली बिल्डिंगची कंडिशन. बिल्डिंग नंतर नेक्स्ट कंडिशन होती आपली मशिनरी अँड फर्निचर मधून 10% बॅलन्स रिड्यूस करायचा होता. मशिनरी आणि फर्निचर मधून 10% बॅलन्स रिड्यूस करणे म्हणजे काय, डेप्रिशिएशन 10%, 28,000 वर 10% बॅलन्स होता 2,800 रुपीज. आणि फर्निचर मधून सुद्धा आपण बॅलन्स मायनस करूया, डेप्रिशिएशन 10% किती 120. मग 1,200 वर 120 मायनस केली की बॅलन्स होतो 1,080 रुपीज. त्यानंतर याच्यामधून बॅलन्स मायनस करूया आता 25,200 रुपीज. किती उरेल 25,200 रुपीज. त्यानंतर एक मिनिट 25, 26, 27, 28, राईट. ते जे काही आपण दोन्ही मायनस केले तर त्याचा सेकंड इफेक्ट मात्र रेकॉर्ड करायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला टू मशिनरी अकाउंट. मशिनरीचा बॅलन्स किती होता 2,800. त्यानंतर फर्निचर टू फर्निचरचा बॅलन्स किती आला 120 रुपीज, राईट. या कंडिशन झाल्यानंतर प्रोव्हिजनची कंडिशन दिली होती आपल्याला आणि प्रोव्हिजनची कंडिशन होती जवळपास 5%. किती होते 5% ची प्रोव्हिजन होती. मग 5% ची प्रोव्हिजन या ठिकाणी लेस करायची. प्रोव्हिजन नेहमी डेटर्सवरच विचारले जाते. बॅड आपल्याला सांगितलं त्यांनी डाऊटफुल डेट म्हणून, राईट. मग जे काही डेटर्स आहे याच्यावर आपल्याला आरडीडी चार्ज करायला सांगितली होती 5%. 36,000 रुपीजची 5% बॅलन्स होतो 1,800 रुपीज. किती होतं 1,800 रुपीज. बॅलन्स होईल आपल्याकडे 34,200 रुपीज. 34,200 रुपीज. जो काही बॅलन्स आपण तिथून मायनस केला त्याचा सेकंड इफेक्ट ट्रान्सफर होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आणि टायटल असेल टू आरडीडी 1,800 रुपीज. नेक्स्ट कंडिशन जे काही स्टॉकची व्हॅल्यू सांगितली होती आपल्याला 20,000 रुपीज. किती सांगितली होती 20,000 रुपीज आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू सांगितली होती. 20,000 मधून 16,400 मायनस करायची. किती होतं आपल्याकडे 3,600. म्हणजे बॅलन्स 16,400 प्लस 3,600 इज इक्वल टू 20,000. आणि या ठिकाणी हा बॅलन्स जो आहे तो काय करणार आपण ऍड रिव्हॅल्यू करणार. काय करणार ऍड रिव्हॅल्यू करणार. मग रिव्हॅल्यू झाल्यानंतर तो बॅलन्स ऍड झालेला आहे. मग ऍड झाल्यानंतर त्याचा सेकंड इफेक्ट कुठे ट्रान्सफर करावा लागेल
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय स्टॉक अकाउंट 3600. ओके, या सगळ्या कंडिशन ट्रान्सफर झाल्यानंतर लास्ट कंडिशन होते आपली जे काही पार्टनर होते तर ह्यांचं नर्मदा गोदावरी यांनी जो काही बॅलन्स येईल तो बॅलन्स काय म्हणून ट्रान्सफर करायचा होता आपल्याला, लोन अकाउंट म्हणून. ते लोन अकाउंट म्हणून ट्रान्सफर करायचं सांगितलं होतं म्हणून आपण एक वर्किंग नोट सॉल्व्ह केली होती कॅपिटल ॲडजस्टची. मग कॅपिटल ॲडजस्टची जे काही बॅलन्स आहे तो बॅलन्स आपण या ठिकाणी रेकॉर्ड करूया. त्या ठिकाणी टायटल द्यायचं आहे टू कॅपिटल अकाउंट नर्मदा गोदावरी आणि शेवटी कावेरी. ओके, आता नर्मदाचा जो काही बॅलन्स आहे नर्मदाचा बॅलन्स आला होता बघा आपल्याकडे वर्किंग नोट नुसार 21,000 किती आता 21,600 किती 21,600. गोदावरीचा बॅलन्स आला होता आपल्याकडे 14,400 रुपीज. हे तुमच्याकडे रेकॉर्ड वर्किंग नोट मध्ये ऑलरेडी पाहिजे. आणि लास्ट कंडिशन आहे कावेरीची बॅलन्स आलेला आहे 12,000 आणि तिघांची टोटल किती येते 48,000. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चन पूर्णपणे टॅली करायचं आहे. आता टॅली करत असताना फर्स्ट कंडिशन आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. मग दोन्ही साईडची टोटल करूया. टोटल करत असताना क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे किती आहे 4,000 प्लस 3,600 7,600. डेबिट साईडला सुद्धा प्लीज व्हॅल्यू 7,600. 7,600 मधून हा जो काही बॅलन्स आहे तो मायनस करायचा आणि तो बॅलन्स मायनस करत असताना टोटल यायला पाहिजे आपले 2,880 रुपीज. किती 2,880 रुपीज हा जो काही बॅलन्स आहे तो मायनस करायचा म्हणजे उरेल आपल्याकडे. आणि जो बॅलन्स उरतो त्याला टायटल द्यायचा आहे टू रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि ब्रॅकेट टायटल द्यायचा बॅलन्स ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. कोणत्या पार्टनर वाटणार आपण ते नर्मदा आणि गोदावरी. मग फर्स्ट थिंग नर्मदा गोदावरी. ओके, दोन्ही पार्टनर वाटून द्यायच्या. माझं दोन्ही पार्टनरचं नाव घेतलं आणि या ठिकाणी त्यांचा रेशो नुसार त्याचा डिस्ट्रीब्युशन करायचा. माझं रेशो नुसार डिस्ट्रीब्युशन करत असताना डिस्ट्रीब्युशन असेल पाहिजे यांचं डिस्ट्रीब्युशन करा. वर्किंग नोट तुम्ही कॅल्क्युलेशन करून घ्यायची चेक करायची नेहमी. फर्स्ट पार्टनर येतो 1,728 रुपीज आणि सेकंड पार्टनरला यायला पाहिजे 1,152 रुपीज. राईट, दोघांची ॲडिशन किती यायला पाहिजे 2,880 रुपीज. आपण चेक करून घेऊया. 8 plus 2 10 10 0 carry 1 5 plus 2 7 plus 1 8 7 plus 1 8 1 plus 1 2 म्हणजे अमाउंट व्हेरीफाय. पण ही जी काय अमाउंट आली ती डेबिटची कोणत्या साईडला जाणार क्रेडिट साईडला. आज डेबिट आणि क्रेडिट लिहायचे राहिलेले सॉरी. डेबिटची अमाउंट क्रेडिटला जाणार आणि ह्या ठिकाणी टायटल असेल बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बॅलन्स असेल 1,728,1,152 आणि लास्ट पार्टनर इज नेम. माझा लास्ट पार्टनर जी आहे तर त्याची काय करायची टोटल करायची. त्या अगोदर जी आपण लायबिलिटी साईडला जो बॅलन्स ट्रान्सफर केला त्याचा सेकंड इफेक्ट घ्यायचा बाकी आहे तो या ठिकाणी रेकॉर्ड करून घ्या पहिले. आता या ठिकाणी टायटल द्यायचा टू कॅश अकाउंट आणि ब्रॅकेट मध्ये कॅपिटल ॲड 21,600 14,400 and 12,000. राईट, हे झालं आपलं बॅलन्स रेकॉर्ड. इकडचा बॅलन्स सुद्धा ट्रान्सफर झालेला आहे. आता काय करायची टोटल पार्टनरवर लास्टची टोटल करून घ्या. पार्टनरवर लास्टची टोटल जी आहे ती दोन्ही साईड इक्वल आहे. कशी दोन्ही साईड इक्वल आहे. ओके, त्यानंतर पार्टनरवर फर्स्टची टोटल करत असताना 28,000 प्लस 2,400 प्लस 1,728 आणि ह्याची टोटल येते 32,128 32,128. ओके, हे जे टोटल आहे ते डेबिटला रेकॉर्ड करा 32,128. देन नेक्स्ट पार्टनर त्याची टोटल करायची. आता त्या ठिकाणी बघा 28,000 प्लस 1,600 प्लस 1,152. बॅलन्स होतो बघा 28 29 30 30,752 हाच बॅलन्स या ठिकाणी रेकॉर्ड करा 30,752. त्यामधून 14,700 मायनस करा 30,752 मधून आणि त्याच्यामधून तो बॅलन्स मायनस केल्यानंतर बॅलन्स उरेल आपल्याकडे 16,352. 16,352. पार्टनरवर फर्स्ट मधून सुद्धा बॅलन्स मायनस करायचा आहे 32,128 मायनस 22
21,600 बॅलन्स उरेल आपल्याकडे 10,528 10,528. आता या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं, जो ह्यांचा बॅलन्स उरेल तो कुठे रेकॉर्ड करायचा आपल्याला, लोन अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचा आहे. मग लोन अकाउंट मध्ये रेकॉर्ड करायचं असेल तर हेडिंग अँड टायटल द्या टू लोन अकाउंट, आणि हा जो बॅलन्स आहे ट्रान्सफर होईल लायबिलिटी साइडला, म्हणून नरेशन द्यायला बॅलन्स ट्रान्सफर टू लायबिलिटी साइड. ओके, हा बॅलन्स लायबिलिटी साइडला जशाच तसं ट्रान्सफर करायला या ठिकाणी लोन अकाउंट म्हणून किती 10,528 आणि नेक्स्ट पार्टनर 16,352. दोघांची नावं लिहून घ्या, नर्मदा आणि गोदावरी. ओके, या दोघांची काय करायची, टोटल करायची, आणि दोघांची टोटल येईल, ह्या दोघांची टोटल 880 रुपीज. बघा टोटल येईल. पुन्हा तुम्हाला तू दाखवतो 8 + 2 10 कॅरी 1 5 + 2 7 + 1 8 5 + 3 8 6 and 2 26,880 रुपीज. ही झाली सगळी ट्रान्सफर प्लस आपला कॅपिटल अकाउंट क्लोज झाला, सॉरी प्रॉफिट अँड लॉस क्लोज झाला, कॅपिटल पण क्लोज झाला, त्याच्यातला बॅलन्स सुद्धा आपण कॅरी फॉरवर्ड केला, आणि या ठिकाणी हा जो बॅलन्स आहे तो सुद्धा आउटर कॉलमला घेऊन टाका. या ठिकाणी बॅलन्स असेल 20,000, सगळे बॅलन्स आउटरला पण आहे. ओके, मग आता काय करायची, दोन्ही साइड टोटल करायची, आणि दोन्ही साइड टोटल करत असताना टोटल यायला पाहिजे 1,24,460 रुपीज. किती, 1,24,460 रुपीज. जर दोन्ही साइड जर टोटल तुमची मॅच होत असेल तर क्वेश्चन करेक्ट आहे. ओके, आणि जर तुमची टोटल जर चुकत असेल तर जो काही क्वेश्चन सोडवलेला आहे तो रॉंग असेल. तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, आणि ईमेल आयडी जी आहे ती सुद्धा दिलेली आहे, तर त्याच्यावर तुम्ही मला कमेंट करा किंवा कॉल करून सुद्धा विचारू शकता. ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. ओके, ठीक आहे, थँक्यू.